Okay. Is my voice clear? Is my voice clear? हर्ष, अजून कोण आहे? अटेंडन्स द्या. हर्षद, सॉरी. आदेश, आवाज येतोय? आता अजून एक स्टुडंट होता, कुठे गेला? ओके, आज आपण काय करणार आहोत? आपण लास्ट टाइम 2 लेसन रिवाइज केले होते, आठवते सगळ्यांना? सेवन्थ आणि एथ लेसन आपण रिवाइज केला होता लास्ट टाइम. EVS 2 चा. अनुज, आदेश, हर्षद. अनुज कुठे गायब झाला काय माहिती? ओके, वी विल स्टार्ट अवर क्लास. लेटर ही विल जॉईन. स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके, अनुज आलेला आहे. व्हेरी गुड. सेटल लाईफ अँड अर्बन सिव्हिलायझेशन. सेटल लाईफ अँड अर्बन सिव्हिलायझेशन. तर तिथलं शहरी जीवन कसं चालू झालं किंवा शहरांचा विकास कसा झाला ते आपल्याला थोडक्यात ह्या लेसन मध्ये बघायचंय. सेटल लाईफ म्हणजे त्यांचं स्थिर जीवन. स्थिर जीवन कसं चालू झालं, एका ठिकाणी ते कसे राहू लागले. आपण लास्ट टाइम पाहिलं होतं ऍग्रिकल्चरचं, ते ऍग्रिकल्चर करू लागले आणि नंतर मग विलेज सेटलमेंट करू लागले. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिक्सची घरं बांधू लागले. सुरुवातीला ते बॅटर आणि डॉगची घरं असायची, नंतर ते भाजलेल्या ब्रिक्स जे असतात, विटा ज्या असतात त्यापासून ते घरं बांधू लागले. फॅमिली सोबत राहू लागले. किनशिप अँड फॅमिली मध्ये पाहिलं होतं आपण. आणि ते जेव्हा डेड पर्सन घरी होता त्यावेळेला त्यावेळेला ते त्यांच्यासोबत त्या वस्तू किंवा आर्टिकल्स त्यांच्यासोबत बरी करत असत. हे आपण लास्ट टाइम पाहिलं होतं. तर त्यांचं सेटल्ड लाईफ म्हणजे स्थिर जीवन कसं चालू झालं. स्थिर जीवनाची जेव्हा चालू झाली, जेव्हा ते शेती करू लागले, त्या शेतीसोबतच त्यांनी अजून काही ऑक्युपेशन तयार झाले. जसं की मेटल्स आले, नंतर पॉट आले, वेगवेगळे पॉट बनवणे. मेटल्स आले, कॉपर, आयरन, त्याच्यापासून आर्टिकल्स बनवणे, ह्या वस्तू चालू झाल्या. यूज ऑफ मेटल्स. फर्स्ट वन इज यूज ऑफ मेटल्स. ते मेटलचा यूज कसा करू लागले, जसं ब्रॉन्झ, आयरन किंवा गोल्ड किंवा हे जे आहे कॉपर वगैरे, त्याचा यूज कसा होऊ लागला. पॉट्स मेड ऑन द पॉटर्स व्हील. पॉट्स जे भांडी असतात, पॉट्स जे असतात ते पॉटर्स व्हील म्हणजे ते कुंभाराचं चाक असतं ना, त्याच्यावरती ते भांडी बनवू लागले. ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट. ते व्यापार कसा करू लागले, बिझनेस जो होता त्यांचा तो कसा करू लागले. त्यांनी ज्या वस्तू बनवल्या होत्या किंवा त्यांना जे रॉ मटेरियल हवं पाहिजे असायचं त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं करू लागले. राईज ऑफ सिटीज अँड स्क्रिप्ट. वेगवेगळ्या सिटी कशा तयार झाल्या, वेगवेगळं लिखाण, स्क्रिप्ट, लेखन कसं झालं. सोशल ऑर्गनायझेशन इन द एन्शियंट सिटीज. तर प्राचीन काळामधली सामाजिक व्यवस्था कशी होती, तिथे जे लोक राहत होते ते कशा पद्धतीने राहत किंवा तिथलं कल्चर कसं होतं, त्याला काय बोलतात, सोशल ऑर्गनायझेशन.
म्हणजे समाज जीवन. आपण जेव्हा जिथे एकत्र राहतो, काही लोक मिळून आपली कॉलनी तयार होते, छोटस गाव तयार होतं किंवा सिटी तयार होते, त्याला काय बोलतात? एक समाज बोलतात. तर समाजाचं व्यवस्थापन म्हणजे सोशल ऑर्गनायझेशन. समाजामध्ये लोक कशा प्रकारे राहतात, कसे सण साजरे करतात, आपले प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करतात, हे सगळं कशामध्ये येतं? सोशल ऑर्गनायझेशन मध्ये. तर यूज ऑफ मेटल्स, बघा मेटलचा यूज करून त्यांनी काय काय बनवले. बीड्स आहेत, एन्शियंट गोल्ड ऑब्जेक्ट फाउंड इन बरियल ग्राउंड. म्हणजे ते जेव्हा एक्सकेव्हेशन झालं, उत्खनन, त्याच्यामध्ये आपल्याला खूप सगळे दागिने असतील किंवा बीड्स असतील, त्या गोष्टी सापडल्या गोल्डच्या. You may have wondered about the first metal that human used. Museum in Europe had large collection of prehistoric artifacts and antique objects. आपल्याला नेहमीच आश्चर्य वाटतं की माणसाने पहिलं जे मेटल होतं ते कोणतं यूज केलं असेल. आयरन असेल पहिल्यांदा, की गोल्ड असेल, कॉपर असेल. आणि युरोपचं जे म्युझियम आहे त्याच्यामध्ये म्हणजे प्री हिस्टॉरिक जे सगळे आर्टिफॅक्ट्स आहेत, सगळ्या वस्तू आहेत मेटल्स पासून बनवलेल्या, किंवा अँटिक ऑब्जेक्ट. म्हणजे अँटिक म्हणजे काय? खूप जुन्या काळातल्या. तर त्या वस्तूंचं कलेक्शन आहे तिथे. अ स्कॉलर नेम्ड क्रिश्चियन थॉम्सन इंट्रोड्युस्ड अ मेथड ऑफ क्लासिफाईंग देम. It is called the three-age system. Thomas classified the object into three groups. थॉमस जो होता त्यांनी, क्रिस्टन थॉम्सन, त्याने काय केलं की 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. हे जे मेटलचं जसं हे होत गेलं, शोध लागत गेला, तसं तसं 3 ग्रुप्स पडले. स्टोन एज. स्टोन एज मध्ये काय होतं? सगळे जे इम्प्लिमेंट्स होते म्हणजे अवजार हत्यार होते ते सगळे स्टोन पासून बनलेले असायचे. त्याच्यानंतर कॉपर टूल्स अँड अदर कॉपर आर्टिकल्स. त्याच्यानंतर कॉपर आलं, कॉपरचा शोध लागला. मग त्या ज्या वस्तू होत्या त्या कॉपर्स पासून बनलेल्या असायच्या, तांब्यापासून. आणि नंतर आयरन टूल्स, नंतर आयरन आलं. आयरनचा शोध जेव्हा लागला लोखंडाचा, तेव्हा लोखंडाचा यूज होऊ लागला. थॉम्सन इस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ एव्हिडन्स दॅट स्टोन टूल्स वेअर द अर्लिएस्ट. द पिरियड ऑफ कॉपर टूल्स अँड आर्टिकल्स वॉज नेक्स्ट. तर सगळ्यात पहिल्यांदा काय आले? स्टोन आले, दगडाच्या वस्तू आल्या. त्याच्यानंतर कॉपर आणि त्याच्यानंतर आयरन. इट वॉज फॉलोड बाय द पिरियड ऑफ iron tools and articles. Accordingly, the 3 periods were named Stone Age, Copper Age and Iron Age, respectively. 3 ages कोणते होते? Stone Age, Copper Age and Iron Age. This gave right to believe that copper was the first metal to come into use. सगळ्यात फर्स्ट मेटल कोणतं होतं? कॉपर. फर्स्ट मेटल वॉज कॉपर. ओके, लक्षात ठेवायचे. तुम्हाला एमसीक्यू मध्ये असे क्वेश्चन येऊ शकतात छोटे छोटे. Which was the first metal used by human? So first metal was copper. तसंच मग अजून असे छोटे छोटे क्वेश्चन तुम्ही रीडिंग करताना बनवायचे, छोटे छोटे क्वेश्चन. Which was the first age? That is Stone Age. First was the Stone Age. First age was the Stone Age. Actually, gold was the first metal to be used. Gold is the soft metal. Gold, so it could not be used for making tools and implements. पहिल्यांदा ऍक्च्युली गोल्डचा शोध लागला, पण गोल्ड मेटल कसं असतं? खूप सॉफ्ट असतं. गोल्ड मध्ये जोपर्यंत आपण काही मिक्स करत नाही, एखादा दुसरा मेटल, तोपर्यंत त्याला कडकपणा येत नाही, हार्ड होत नाही. ते कसं असतं? सॉफ्ट असतं आणि तुटू शकतं. त्यामुळे अशा मेटल पासून तर त्यांना जे टूल्स लागणार आहेत ते नाही बनवू शकत ना, ते शेतीच्या कामासाठी किंवा हंटिंगसाठी टूल्स नाही बनवू शकत. त्याच्यामुळे गोल्डचा यूज होत नव्हता. ह्युमन देन डिस्कवर्ड अनदर मेटल विच कुड बी युज्ड फॉर दिस पर्पज. दॅट मेटल वॉज कॉपर. द पिरियड व्हेन कॉपर केम इन टू यूज इज नोन एज कॉपर एज. कॉपर जेव्हा यूज करू लागले त्या एजला काय बोलतात? कॉपर एज. बघा इथे पॉट, त्याच्या खाली एक स्टोन लावलेला आहे, पेबल. त्याला काय बोलतात? पेबल. आणि त्याच्यावरती पॉटर व्हील ठेवलेलं आहे, म्हणजे पॉट बनवायचं जे व्हील आहे त्याच्यावरती त्या दगडावरती ठेवलेलं आहे. आणि ते जसं जसं गोल फिरेल तसं तसं ते पॉट बनवतात. तुम्ही कधी कुंभाराचं पाहिलं असेल, कुंभाराच्या इथे. त्याचप्रमाणे इकडे पण पॉटर एक वेगळ्या पद्धतीने पॉट बनवतो.
ते रोटेटिंग प्लॅंक बोलतात. ते येलो कलरचं जे आहे ते गोल फिरत असतं, रोटेटिंग असतं, म्हणजे ते फिरत असतं आणि त्याच्यावरती पॉट बनवले जातात. पॉट मेड ऑन द पॉटर्स व्हील. The Copper Age was the age of many new inventions and rapid changes. The invention of wheel is the most important among them. इन्व्हेन्शन, व्हीलचं जे इन्व्हेन्शन झालं ते सगळ्यात इम्पॉर्टंट होतं. It is generally agreed that wheel was the first used by potters. व्हीलचा यूज आपण व्हेकल्स मध्ये करतो. त्यांनी नंतर ज्या हॉर्स कार्ट बनवल्या किंवा बुलक कार्ट बनवल्या, बैलगाड्या वगैरे, त्याच्यामध्ये पण रथ बनवले, चॅरिऑट्स बनवले, त्याच्यामध्ये पण व्हीलचा यूज होत होता. पण सगळ्यात आधी व्हीलचा यूज कुठे झाला? पॉट बनवण्यामध्ये. फर्स्ट व्हील वॉज युज्ड इन पॉट्स. Its use in carts and chariots probably began a little later. म्हणजे कार्ट्स मध्ये, गाड्यांमध्ये यूज नंतर होऊ लागला. समजतंय? लक्ष आहे सगळ्यांचं? इतक्या वेळा येस 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 टाईप करायची गरज नाहीये. एकदा सांगितलं तरी समजेल मला. लक्ष द्यायचं सगळ्यांनी. देन ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट. आता आपण पाहिलं कॉपरचा शोध लागला, त्याच्यानंतर गोल्ड. कॉपर एज. व्हॉट इज कॉपर एज? कॉपर युज्ड इन दॅट पिरियड, दॅट्स वाय इट इज कॉल्ड कॉपर एज. त्याच्यानंतर व्हीलचा शोध लागला. व्हीलचा यूज सगळ्यात फर्स्ट पॉट्स बनवण्यासाठी होऊ लागला, त्याच्यानंतर कार्ड्स आणि चॅरिऑट्स बनवण्यासाठी. देन ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट. ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट काय आहे? Once the potter began to use wheel, it became possible to make pots in large production. This happened mainly in those village settlements where the raw material was easily available and in those which were conveniently situated for trade. Such village settlements expanded rapidly. म्हणजे जे पॉट्स बनवत होते, जे वस्तू बनवत होते, त्याचं जे रॉ मटेरियल लागतं, म्हणजे जे भांडी बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो, त्याला माती लागते, एक विशिष्ट प्रकारची माती लागते, व्हील्स बनवावे लागतं. ह्या गोष्टी ज्या विलेजेस मध्ये होत्या, त्या विलेजची सेटलमेंट खूप फास्ट झाली. रॅपिडली म्हणजे काय? खूप फास्ट सेटल झाले. विलेज सेटलमेंट तिथली मोठी होत गेली, ते विलेजेस मोठे मोठे होत गेले. As the scale of production increased, trade too expanded with it. जसं जसं ते जास्तीत जास्त भांडी बनवू लागले मातीची, कारण प्राचीन काळी काय होतं तर कुकिंगसाठी भांडी लागत, पाणी भरून ठेवण्यासाठी, किंवा अजून ज्या वस्तू ते बनत त्या सगळ्या मातीच्या बनलेल्या असतात. आता जसं आपण वूड किंवा मेटल, लोखंडाचा यूज करतो, तर तेव्हा जेव्हा मातीचा शोध, त्या म्हणजे पॉटर जेव्हा पॉट बनवायला लागले, त्यावेळेस सगळ्या वस्तू पॉटच्या मातीच्या असायच्या, अर्थ नसायच्या. त्यामुळे काय झालं, त्यांचा जो तो बिझनेस आहे तो एक्सपांड व्हायला लागला, मोठा व्हायला लागला. देअरफॉर देअर वॉज अ नीड टू चेंज द ओल्ड सिस्टीम ऑफ ट्रान्सपोर्ट. त्याच्यामुळे त्यांना काय करावं लागलं, त्यांची जी जुनी पद्धत होती ट्रान्सपोर्टची, वाहतुकीची, ती चेंज करावी लागली. इट वॉज इन दिस पिरियड दॅट व्हेकल लाईक कार्ड्स अँड चॅरिऑट्स वेअर फर्स्ट ब्रॉट इन टू यूज. मग अशा पद्धतीने व्हेकलचा यूज व्हायला लागला, म्हणजे कार्ड्स म्हणजे गाड्या, घोडागाडी असेल किंवा बैलगाडी असेल किंवा रथ, यांचा उपयोग होऊ लागला. पहिले ते हातानेच उचलूनच घेऊन जात असतील, ओझी वाहत असतील किंवा अॅनिमल्सचा यूज करत असतील, पण आता ते व्हील्स पासून गाड्या बनवू लागले. राईज ऑफ सिटीज अँड स्क्रिप्ट्स. तर शहरं कशी निर्माण झाली? लॉंग डिस्टन्स ट्रेड, रॅपिड ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सेंटर्स ऑफ लार्ज स्केल प्रोडक्शन आर फॅक्टर्स दॅट बॉट टुगेदर पीपल एंगेज्ड इन डिफरंट टाइप्स ऑफ वर्क. आता तिथल्या लोकांना वेगवेगळी कामं, जसं ते पॉट्स बनवू लागले तसा त्यांचा व्यापार वाढला. व्यापार वाढला तर त्यांचं ट्रान्सपोर्ट पण, ह्या गावातून त्या गावात ते पॉट्स घेऊन जाणं आणणं, हे सगळं होऊ लागलं. व्यापार वाढला म्हणजे ट्रान्सपोर्ट पण होऊ लागलं. मग त्याच्यामुळे तिथलं प्रोडक्शन पण वाढलं, खूप सगळ्या पॉट्स बनले जाऊ लागले. मग तिथली जी लोक होती त्यांना खूप काम पडायला लागलं, काम मिळू लागलं, डिफरंट टाइप्स ऑफ वर्क करू लागले ते. इट बिकेम नेसेसरी टू कीप परमनंट रेकॉर्ड्स ऑफ द एक्सपांडिंग ट्रेड अँड ग्रोविंग प्रोडक्शन. त्याच्यामुळे आता त्यांना
एक रेकॉर्ड ठेवलं जाऊ लागलं की ह्या ट्रान्सपोर्ट बिझनेस कसा करायचा आहे, किंवा त्यांचा बिझनेस आता मोठा होता म्हणून त्यांना रेकॉर्ड ठेवायचं होतं. बाय नाऊ सायन्स अँड सिम्बॉल्स हॅव ऑलरेडी कम इन टू यूज. मग ह्याच वेळेला सायन्स जे असतात, शिक्के किंवा सिम्बल्स, काही चिन्ह असतील, त्यांचा उपयोग होऊ लागला. त्यांना लिहिता येत नव्हतं, आपल्यासारखी लँग्वेज त्यावेळेस डेव्हलप नव्हती झाली. मराठी, इंग्लिश, हिंदी आता जी आहे ती लँग्वेज मध्ये आपण सगळं रेकॉर्ड लिहून ठेवतो, पण त्यावेळेला अजून ते युज मध्ये नव्हतं आलं. हळूहळू ह्युमन्स लर्न करत होते लँग्वेज, तर त्यावेळेला ते फक्त सायन्स आणि सिम्बॉलचा यूज करू लागले. मग त्या सिम्बॉलचा यूज करून त्यांनी रेकॉर्ड ठेवायला चालू केलं. फॉर एक्झाम्पल 10 कॉइन दिले, समजा एक पॉट घेतला आणि 10 कॉइन दिले, मग त्यांना लक्षात राहत नसेल की किती लोक पॉट घेऊन गेले, मग किती पैसे जमा झाले. मग ते काय करू लागले, असे सर्कल सर्कल बनवू लागले. म्हणजे काय झाले, साइन झाले ते की मला 10 कॉइन मिळाले. असे मग 10 कॉइन त्यांनी असे 10 सर्कल बनवून ठेवले, म्हणजे रेकॉर्डसाठी की मला इतके पैसे मिळाले. कारण तेव्हा असं 1 2 3 4 100 200 असं तर काउंटिंग पण येत नव्हतं त्यांना, आणि त्यांना लँग्वेज सिस्टीम पण तेव्हा डेव्हलप नव्हती झाली. मग तेव्हा ते सिम्बॉल आणि सायन्सचा यूज करायचे. रेकॉर्ड ठेवण्यासाठी सायन्सचा यूज करू लागले. सोशल ऑर्गनायझेशन इन द एन्शियंट सिटीज. तर सोशल ऑर्गनायझेशन मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, तर वेगवेगळ्या सिटी मधले समाज जीवन कसं होतं, तिथले सगळे लोक एकत्र कसे राहत. इट इज ट्रू दॅट राईज इन ट्रेड हॅड बीन अ मेजर फॅक्टर दॅट कॉन्ट्रीब्युटेड टू द इमर्जन्स अँड डेव्हलपमेंट ऑफ सिटीज. सगळ्यात मेन फॅक्टर कोणता आहे, तर राईज इन ट्रान्सपोर्ट, ट्रेड. राईज इन ट्रेड म्हणजे तिथला व्यापार वाढला, बिझनेस वाढला, म्हणून तिथल्या सिटीज आता छोटं विलेज होतं ते मोठं मोठं सिटीमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं. However, the culture of those cities had its roots in the culture of village settlement of the new Stone Age. पण ते जे सिटी कशापासून बनली होती, पहिले छोटं विलेज होतं, विलेज सेटलमेंट पासून मोठी सिटी बनली होती. द फेथ सिस्टीम रूटेड इन द ऍग्रिकल्चर वे ऑफ लाईफ कंटिन्यूड इन द अर्बन वे ऑफ लाईफ टू. सो faith system means can anybody tell me faith system? ओके, मी सांगते तुम्हाला. 2 minutes. The social life and festival based on agricultural faith system became more elaborate in cities that had prospered because of rise in the trade. ओके, तर तिथला हळूहळू व्यापारामध्ये, बिझनेसमध्ये वाढ होऊ लागली. त्याचप्रमाणे मग तिथल्या सिटी पण प्रॉस्पर होऊ लागले, म्हणजे तिथल्या सिटीमध्ये पण ग्रोथ होऊ लागली, मोठ्या होऊ लागल्या सिटी. ग्रँड टेम्पल्स वेअर बिल्ड इन मॅनी सिटीज. वेगवेगळ्या सिटीमध्ये मोठे मोठे मंदिरं बांधले जाऊ लागले. चीफ ऑफ दोज टेम्पल बिकेम अ चीफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ दोज सिटीज. म्हणजे त्या मंदिराचे जे मेन होते, मंदिराचे पुजारी म्हणू शकतो आपण, त्या चीफ जे होते, मुख्य, त्या मंदिराचे जे मुख्य सभासद होते, ते कोण झाले, सिटीचे आता राज्यकारभार, म्हणजे सॉरी, सिटीचा कारभार सांभाळणारे झाले, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटर झाले. ते पण सिटीचे मेन झाले. जे मंदिराचे प्रमुख होते तेच त्या सिटीचे पण मेन झाले. ओके. दिस वॉज द बिगिनिंग. लेटर द पोझिशन ऑफ द टेम्पल हेड अँड दॅट ऑफ द किंग वेंट टू द सेम इंडिव्हिज्युअल. म्हणजे त्या टेम्पलचा जो प्रमुख होता तो आणि किंग यांची सेम पोझिशन झाली. जो किंग आहे तोच त्या टेम्पलचा पण हेड असणार होता, म्हणजे दोघं एकच झाले. दिस वॉज द बिगिनिंग ऑफ एन्शियंट अर्बन सिव्हिलायझेशन ऑफ द वर्ल्ड. यालाच काय बोलतात, अर्बन सिव्हिलायझेशन, म्हणजे शहरीकरण, प्राचीन शहरीकरण असं बोलू शकतो आपण. वी विल लर्न मोर अबाउट देम इन द नेक्स्ट लेसन. आता पुढच्या लेसन मध्ये आपण अजून शहरं कशी विकसित झाली, शहरांचा विकास कसा झाला ते आपण पाहणार आहोत. ओके.
समजलं का? हे फक्त रिव्हिजन आहे, त्याच्यामुळे आपण थोडस फास्ट घेतोय. स्टोन टूल्स डॅश डॅश एज. स्टोन टूल्स कोणत्या एज मध्ये होते? स्टोनचे टूल्स कोणत्या एज मध्ये यूज करू लागले? स्टोन एज. येस. कॉपर टूल्स अँड अदर कॉपर ऑब्जेक्ट्स. कॉपर एज. आयरन टूल्स अँड अदर आयरन ऑब्जेक्ट्स. आयरन एज. Arrange the following in chronological order. Copper. Iron and gold. नाही, गोल्ड फर्स्ट. गोल्ड फर्स्ट होतं. गोल्ड, गोल्ड, कॉपर, आयरन. पण फर्स्ट यूज मध्ये काय येऊ लागलं? कॉपर येऊ लागलं. पण गोल्डचा शोध सगळ्यात पहिले लागला होता. कॉपर एज, स्टोन एज, कॉपर एज, आयरन एज, स्टोन एज. Copper age, स्टोन एज, कॉपर एज, copper age and iron age. हा, सगळ्यात फर्स्ट होतं स्टोन एज, त्याच्यानंतर कॉपर एज, त्याच्यानंतर आयरन एज. राईट अबाउट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. डिस्कव्हरी ऑफ कॉपर. डिस्कव्हरी कधी झाली कॉपरची? कॉपर एज मध्ये बघा. The period when copper came into use is known as copper age. त्याला काय बोलतात? कॉपर एज. तिथे तुम्ही लिहू शकता कॉपरची डिस्कव्हरी कधी झाली त्याच्याबद्दल थोडस लिहायचंय तुम्हाला. Wait a minute. Humans discovered a metal which could be used for the for making pot and implements. ते येईल. The metal was copper. The period when copper came into use is known as copper age. असं लिहायचंय तुम्हाला. ठीक आहे. इन्व्हेन्शन ऑफ व्हील. इन्व्हेन्शन ऑफ व्हील फर्स्ट इन्व्हेन्शन कधी झालं? त्याच्यावरती पॉटर्स व्हील तयार झालं सुरुवातीला. सगळ्यात फर्स्ट व्हील वॉज फर्स्ट युज्ड बाय पॉटर्स. लेटर इट इज युज्ड इन कार्ट्स अँड चॅरियट्स. यूज ऑफ स्क्रिप्ट. यूज ऑफ स्क्रिप्ट मीन्स काय? तर सिम्बॉल्स आणि ते कॉइन सायन्स अँड सिम्बॉलचा यूज होऊ लागला. Signs and symbols came into use for the purpose of record keeping. Okay. Write notes. Use of metals. मेटलचा यूज कुठे कुठे होतो? आयरन, कॉपर किंवा त्याचा यूज लिहायचा आपल्याला. यूज ऑफ मेटल्स. सोशल ऑर्गनायझेशन इन द एन्शियंट सिटीज. आता जस्ट आपण पाहिलं.
सोशल ऑर्गनायझेशन इन द एन्शियंट सिटीज, त्याच्यामध्ये रीड करून तुम्हाला नोट्स भेटून जातील. One minute. Screen is not visible. Okay, let me check. Some network problem is there. स्क्रीन दिसतीये? दिसतीये का स्क्रीन? ओके. So next lesson is historic period. कोण रीड करणार आहे फर्स्ट पॅराग्राफ? Who will read the first paragraph? हर्षद. Yes, teacher. फर्स्ट रीड कर बरं फर्स्ट पॅराग्राफ. We have seen in lesson 2 that written records are available in form of Encryptions, manuscripts, books, etc. For the historic period, in all ancient civilizations, the art of writing was developed. They used fully developed scripts. In other words, with the rise of ancient civilizations, the new Stone Age came to an end and the historic period began. ओके. हिस्टॉरिक पिरियड म्हणजे ऐतिहासिक काळ. तर तो हिस्टॉरिक पिरियड कसा होता? 10th लेसन मध्ये काय बघायचं आपल्याला? टोटल जो हिस्टरी पाहिली आपण आतापर्यंत 9th लेसन पाहिले, 9 लेसन कम्प्लीट. तर तो ऐतिहासिक काळाचा थोडक्यात आपल्याला इन शॉर्ट आपल्याला सगळं हे रिवाइज करायचंय. व्हॉट इज कल्चर? एन्शियंट सिव्हिलायझेशन इन रिव्हर व्हॅलीज. एन्शियंट रिव्हराईन सिव्हिलायझेशन मेसोपोटामिया, इजिप्त, चायना आणि हरप्पा. स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट. आता आपण ही स्लोली काय पाहिलं आपण की होमोसॅपियन मॅन होता, त्याच्यानंतर क्रोमॅग्नन, मग त्याच्यानंतर होमोसेपियन सेपियन, होमो इरेक्टस, हे सगळे ह्युमन्स होत गेले. एकामागोमाग एक त्यांचा ब्रेन डेव्हलप होत गेला, त्यांचं जे बॉडी स्ट्रक्चर होतं ते डेव्हलप होत गेलं. त्याच्यानंतर काय झालं, हळूहळू त्यांनी ऍग्रिकल्चर, सुरुवातीला हंटिंग करत होते, हंटिंग अँड गॅदरिंग ऑफ फूड करत होते ते, म्हणजे अॅनिमल्सला हंट करायचे आणि
जंगलामध्ये फॉरेस्टमध्ये ते फ्रुट्स किंवा रूट्स गोळा करायचे. तर त्याच्यानंतर काय झालं, ऍग्रिकल्चर करू लागले. ह्युमन्स जे होते ते ऍग्रिकल्चर करू लागले. त्याच्यानंतर केव्स मध्ये राहायला लागले. नंतर आपण पाहिलं त्यांनी कॅम्प्स स्टार्ट केले, ग्रुपमध्ये राहायला स्टार्ट केलं. त्याच्यानंतर विलेज सेटलमेंट आली. विलेज सेटलमेंट झाली, मग ते अॅनिमल हजबंड्री म्हणजे डोमेस्टिकेशन ऑफ अॅनिमल करू लागले. डोमेस्टिकेशन ऑफ अॅनिमल झाल्यानंतर एक सेटल्ड लाईफ झाली त्यांची. मग पॉट बनवू लागले. त्याच्यानंतर आताच आपण लास्ट लेसन मध्ये पाहिलं की व्हील्सचा त्यांनी शोध लागला. इन्व्हेन्शन ऑफ व्हील पाहिलं आपण. तर त्या व्हीलचा शोध लागला, पॉट बनवू लागले. त्याच्यानंतर ते व्हेकल्स जसं की कार्स बनवू लागले. आणि आता काय झालं, ते जे सिटीज आहेत त्या डेव्हलप होऊ लागल्या. जसं मिझोपोटेमियन सिव्हिलायझेशन, इजिप्शियन सिव्हिलायझेशन, चायना, हरप्पा, ह्या सिटीज आहेत त्या डेव्हलप होऊ लागल्या. व्हॉट इज कल्चर? वी हॅव सीन इन लेसन 2 दॅट written records are available in the form of inscriptions, manuscripts, book, etc. for the historic period. लेसन 2 मध्ये आपण काय पाहिलं की रिटर्न रेकॉर्ड कसे अवेलेबल आहेत इन द फॉर्म ऑफ इन्क्रिप्शन. इन्क्रिप्शन म्हणजे काय, शिलालेख म्हणजे दगडावरती लिहून ठेवलेले. आपण पाहतो ना लेण्या असतात अजिंठा वेरूळमध्ये किंवा कुठे पण जुनी मंदिरं असतात, त्याच्या दगडांवरती लिहून ठेवलेले असतात, त्याला बोलतात इन्क्रिप्शन. मॅन्युस्क्रिप्ट, मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे ग्रंथ, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ. देन बुक्स, पुस्तके, एक्सेट्रा फॉर द हिस्टॉरिक पिरियड. हे हिस्ट्रीमध्ये लिहून ठेवलेले, त्या त्या काळातल्या लोकांनी लिहून ठेवलेले. त्याच्यामुळे आपल्याला आज हिस्ट्रीमध्ये काय घडलं ते समजतं. इन ऑल एन्शियंट सिव्हिलायझेशन द आर्ट ऑफ रायटिंग वॉज डेव्हलप. तर हे जे सिव्हिलायझेशन आहे, सगळ्या ज्या संस्कृतीचा विकास झाला त्याच्यामध्ये लिहिण्याची कला लोकांना अवगत झाली. लिहिण्याच्या कलेचा विकास होत गेला. आर्ट ऑफ रायटिंग डेव्हलप होत गेली. दे यूज फुल्ली डेव्हलप स्क्रिप्ट. आता त्यांना त्यांचं जे स्क्रिप्ट होती ती पूर्ण डेव्हलप झाली होती, त्यांना पूर्णपणे समजू लागली होती, पूर्णपणे लिहिता येऊ लागलं होतं. इन अदर वर्ड्स, विथ द राईज ऑफ एन्शियंट सिव्हिलायझेशन द न्यू स्टोन एज केम इन टू एंड अँड द हिस्टॉरिक पिरियड बिगन. त्याच्यामुळे काय झालं तर न्यू स्टोन एज आता संपलं होतं. न्यू स्टोन एजचा जो पिरियड होता तो संपला आणि आता त्याला काय नाव दिलं, हिस्टॉरिक पिरियड. आता हिस्टॉरिक पिरियड चालू झाला होता. व्हॉट इज कल्चर? ह्युमन अँड अदर अॅनिमल्स आर डिपेंडंट ऑन देअर एन्व्हायरमेंट अँड नेचर फॉर सॅटिस्फाईंग देअर नीड्स. ह्युमन जे आहेत, ह्युमन्स आणि अॅनिमल्स हे नेचरवरती डिपेंड आहेत ना. आपल्या सगळ्या ज्या आपल्या बेसिक नीड्स आहेत, आपल्या कपडे असतील, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या ज्या सगळ्या बेसिक नीड्स आहेत त्या नेचरवरती अवलंबून आहेत. However, other animals do not cause any significant change in their surroundings. पण बाकी जे अॅनिमल्स आहेत ते चेंज करतात का? त्यांना आता राहायचं ते स्वतः घर बांधतात का किंवा स्वतःसाठी कपडे वगैरे शिवतात का? तर नाही. ह्युमन कसं आहे, जस्ट ह्युमन असं आहे की तो चेंजेस करतो इन्व्हायरमेंट मध्ये, नेचर मधल्या गोष्टींमध्ये चेंजेस करतो. बिअर्स लिव्ह इन केव्स अँड मंकी लिव्ह ऑन ट्री बट ह्युमन बिल्ड हाऊसेस. बिअर जो आहे अस्वल गुहेमध्ये राहतो आणि माकड जे झाडावरती राहतं. पण ह्युमन काय करतात, स्वतःसाठी घर बांधतात, बिल्डिंग बांधतात, ऑफिसेस बघतो ना आज आपण. हे सगळं ह्युमनची क्रिएटिव्हिटी. इट मीन्स दॅट वी ह्युमन चेंज द नॅचरल कॅरेक्टर ऑफ अवर सराउंडिंग टू सम एक्सटेंट. म्हणजेच आपण काय करतो, नेचरला चेंज करतो, आपलं आजूबाजूचं नेचर आहे त्याच्यामध्ये चेंजेस करतो. ह्युमन डू नॉट इट देअर फूड इन इट्स नॅचरल फॉर्म ऍज अदर अॅनिमल्स डू. ह्युमन जे आहे ते त्यांचं जे फूड आहे ते जसंच्या तसं खातो का आपण, त्याला कुक करतो, त्याच्यावरती प्रोसेस करतो आणि मग खातो. पण अॅनिमल्स कसं, जसं त्यांना मिळतं, झाडावरचं असेल किंवा दुसऱ्या अॅनिमल्सला खात असतील तर ते जसंच्या तसं जसं मिळतं तसं खातात. पण ह्युमन कुक करतो, रोस्ट करतो. They work on stone, metal, etc. to make tools and various objects. ह्युमन स्टोन वरती किंवा मेटल वरती काम करतो आणि वेगवेगळे टूल्स बनवतो, वेगवेगळे ऑब्जेक्ट बनवतो. दे मेक पॉट, ब्रिक अँड मॅनी अदर थिंग फ्रॉम क्ले.
मातीपासून तो वेगवेगळी भांडी बनवतो, विटा बनवतो आणि खूप सगळ्या गोष्टी बनवतो. दे ऑप्टेन यार्न फ्रॉम कॉटन अँड वीव क्लोथ फ्रॉम द यार्न. तो काय बनवतो? यार्न बनवतो, म्हणजे कापूस बनवतो. कापूस बनवतो आणि त्याच्यापासून वेगवेगळे कपडे बनवतो वेगवेगळ्या प्रकारचे. दे चेंज द फॉर्म ऑफ मटेरियल अवेलेबल इन नेचर. म्हणजेच ह्युमन काय करतो? निसर्गामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये चेंजेस करतो. जे फूड आहे, जे भाज्या मिळतात, आपण त्या भाज्या शिजवतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करतो, हो ना. कपडे आपण जसेच्या तसे कापसापासून कपडे बनवतो. हे जे काय आहे आपण चेंजेस करतो. देन the tradition of those skills and efforts gave rise to various art. Every generation handed over the knowledge to the artistic skill and tradition to next generation. तर ह्या सगळे काय आहे? आर्ट आहे, स्किल आहे. हे ह्युमन बिंग कडे एक स्किल आहे जे अॅनिमल कडे नाहीये, आणि त्याच्यावरती आपण आपलं नॉलेज पुढच्या पिढीमध्ये शेअर करतो. नेक्स्ट जनरेशन मध्ये ते नॉलेज अजून वाढत चाललंय आपलं. जसं जसं जनरेशन पास ऑन होत आहे तसं तसं आपलं नॉलेज वाढत चाललेलं आहे. विथ दिस एक्सचेंज ऑफ थॉट अँड आयडियाज लँग्वेज वॉज एनरिच. आणि त्याच्यामुळेच एक लँग्वेज डेव्हलप झाली आणि एनरिच म्हणजे ती समृद्ध होत गेली, वाढत गेली. लँग्वेज चांगली होत गेली, अजून अजून चांगली होत गेली. द नॉलेज ऑफ व्हेरियस आर्ट, स्किल अँड ट्रेडिशन इनहेरिट फ्रॉम जनरेशन टू जनरेशन अँड वे ऑफ लाईफ फाउंडेड ऑन दॅट नॉलेज इज दॅट वी कॉल कल्चर. कल्चर म्हणजे काय आहे? तर हे जे आर्ट आहे, आपले ह्युमन नॉलेज आहे, की ज्याने वेगवेगळ्या आर्ट्स डेव्हलप केल्या, वेगवेगळे स्किल डेव्हलप केले, वेगवेगळ्या परंपरा, ट्रॅडिशन्स म्हणजे वेगवेगळ्या परंपरा असतील, सण उत्सव साजरे करतो आपण, ह्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पास ऑन होत चालल्यात. म्हणजेच त्याला काय बोलतो आपण? कल्चर. एन्शियंट सिव्हिलायझेशन इन रिव्हर व्हॅली. हे सगळे जे जुने शहरांचा जो विकास झाला तो मेनली कुठे झाला आहे? नद्यांच्या खोऱ्यांमध्ये, रिव्हर व्हॅलीज, नद्यांजवळ झालेला आहे. नदी जवळ असेल तरच शेतीसाठी पाणी मिळेल, लोकांना पिण्यासाठी, अॅनिमल्सला पिण्यासाठी पाणी मिळेल. मग त्याच्यामुळे पाणी, रिव्हर जी आहे ती मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे सिव्हिलायझेशन मधला. Culture which flourished in the new Stone Age were based on agriculture way of life. Fertile soil and constant water supply are essential for growing food and crops. फूड ग्रो करण्यासाठी आपल्याला जर क्रॉप्स म्हणजे धान्य पिकं ग्रो करायची असतील तर फर्टाईल सॉइल पाहिजे, म्हणजे तिथली शेतीची माती चांगली पाहिजे, सुपीक पाहिजे, आणि कॉन्स्टंट वॉटर म्हणजे कंटिन्युअस पाणी पाहिजे. नॅचरली पीपल इन द स्टोन एज इस्टॅब्लिश देअर व्हिलेज सेटलमेंट ऑन द बँक्स ऑफ व्हेरियस रिव्हर्स. त्याच्यामुळेच हे विलेज सेटलमेंट कुठे झाले? नदीच्या काठावरती. द न्यू स्टोन एज कल्चर फ्लरिश्ड अलॉंग द रिव्हर बँक. नवीन जे कल्चर आहे न्यू स्टोन एजचं ते नदीच्या काठावरती झालं. जसं इकडे बघा मॅप मध्ये इजिप्त आहे, मिझोपोटॅमिया, हरप्पन सिव्हिलायझेशन, येलो कलरचे दिसतात ना, चायना, चायनीज सिव्हिलायझेशन, तिथून सगळ्या नद्या गेलेल्या जवळून रिव्हर दिसतात आपल्याला ब्ल्यू कलरच्या. इजिप्त आहे नाईल नदी जवळ, मिझोपोटॅमिया आहे दोन नद्या, युफ्रेटस आणि चायनीज सिव्हिलायझेशन मध्ये दोन रिव्हर आहेत. एक आहे युफ्रेटस आणि दुसरी आहे, कुठे गेलं, सॉरी, मिझोपोटॅमिया. मिझोपोटॅमिया सिव्हिलायझेशन जे आहे त्याच्यामध्ये दोन रिव्हर्स दाखवलेत, टिग्रिस आणि युफ्रेटस. टायग्रिस आणि युफ्रेटस अशा दोन रिव्हर आहेत. ते तिथे बघा मिझोपोटॅमिया दिसते ना एम पासून, तर टू रिव्हर्सच्या मध्ये आहे म्हणून त्याला मिझोपोटॅमिया. मिझो मीन्स मिडल. देन हरप्पन सिव्हिलायझेशन, सिंधू नदीच्या काठावरती हरप्पन सिव्हिलायझेशन आहे. त्याच्यानंतर ह्यांगहो, फॅंग हे जी रिव्हर आहे तिथे चायनीज सिव्हिलायझेशन आहे. तर हे सगळे सिव्हिलायझेशन कुठे तयार झाले? नदीच्या काठावरती, इन द रिव्हर व्हॅलीज. In the course of time, new Stone Age cultures gave rise to early civilization. Increase in production due to various skills, the use of wheel, flourishing trade, use of well-developed script, etc.
तर कल्चर मध्ये कसं डेव्हलप होत गेलं, व्हेरियस स्किल्स आले माणसाला, पॉट्स बनवू लागले, यूज ऑफ व्हील म्हणजे चाकाचा शोध लागला, त्याच्यानंतर त्यांचा ट्रेड वाढला, फ्लरिश झाला. यूज वेल डेव्हलप स्क्रिप्ट, वेगवेगळ्या प्रकारचे ते स्क्रिप्टचा यूज करू लागले, लिखाण म्हणजे लेखन शैली त्यांची डेव्हलप झाली. दे आर द मेजर फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द राईज ऑफ अर्ली सिव्हिलायझेशन. हे जे फॅक्टर्स आहेत ते त्यांचा जो विकास होता शहर बनण्यासाठी तो इम्पॉर्टंट फॅक्टर होता. दिस सिव्हिलायझेशन केम इन टू एक्झिस्टन्स इन रफली द सेम पिरियड दॅट इज अराउंड 3000 BC. तर हे सिव्हिलायझेशन कधी झालं? 3000 BC in 4 regions of the world. They are Mesopotamia, Egypt, Indian subcontinent and China. The civilization in these 4 regions developed in river valleys. Hence, they are known as riverine civilization. तर रिव्हरच्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये हे सिव्हिलायझेशन झाले, हे 4 सिव्हिलायझेशन, म्हणून त्याला बोलतात रिव्हराईन सिव्हिलायझेशन. फर्स्ट वन इज मिझोपोटॅमिया. मिझोपोटॅमिया इज द नेम ऑफ रिजन अँड नॉट एनी पर्टिक्युलर कंट्री. मेसोपोटॅमिया काय आहे? कंट्री नाहीये, ह्या कुठला देश नाहीये, तर काय आहे? इट इज द रिजन, एक भाग आहे, एक प्रदेश आहे, त्याला बोलतात मेसोपोटॅमिया. इट मीन्स दॅट लँड बिटवीन 2 रिव्हर्स. 2 नद्यांच्या मधली जी जमीन आहे त्याला बोलतात मेसोपोटॅमिया. आणि त्या 2 नद्या कुठल्या आहेत? युफ्रेटस अँड टिग्रिस. दीज 2 रिव्हर्स मेनली फ्लो थ्रू टर्की, सायरिया अँड इराक. Ancient Mesopotamia had a great cities like Uruk, Nippur, and etc. मेसोपोटॅमियामधल्या ग्रेट सिटीज म्हणजे मोठ्या सिटीज कोणत्या होत्या? उरुक आणि निपूर. दीज सिटीज वेअर होम टू व्हेरी प्रॉस्परस कल्चर. म्हणजे ह्या सिटी मधलं जे कल्चर होतं, संस्कृती होती तिथली, ती खूप समृद्ध होती, प्रॉस्परस होती, म्हणजे समृद्ध होती, खूप अशी छान होती तिथली संस्कृती. इजिप्तची संस्कृती कशी डेव्हलप झाली? द रिव्हर नाईल फ्लोज थ्रू द ईस्टर्न पार्ट ऑफ सहारा डेझर्ट इन द नॉर्थ ऑफ आफ्रिका. वन ऑफ द एन्शियंट सिव्हिलायझेशन फ्लरिश्ड अलॉंग इट्स बँक. तर नाईल नदीच्या काठावरती इजिप्शियन सिव्हिलायझेशन निर्माण झालं. द नाईल गेट्स फ्लडेड एव्हरी इयर. The land along her banks has become very fertile because of flood deposit. नदीला, नाईल नदीला दरवर्षी पूर येतो, फ्लड येतो, आणि फ्लड आला की मग त्या पुरा सोबत जी माती येते ती तिथे साठवून राहते नदीच्या काठाला, आणि मग ती जी साठलेली माती आहे ती ऍग्रिकल्चर साठी खूप चांगली मानली जाते. मग त्यामुळे एन्शियंट इजिप्शियन यूज बिल्ड स्मॉल एम्बँकमेंट्स ऑन द रिव्हर टू स्टोअर द फ्लड वॉटर. मग ते फ्लड आलेला वॉटर स्टोअर करण्यासाठी त्यांनी बंधारे बांधले, म्हणजे आपण कसं धरण बांधतो तसं एम्बँकमेंट्स म्हणजे बंधारे बांधण्यात आले. आफ्टर द सॉइल इन द फ्लड वॉटर सेटल टू द बॉटम, द वॉटर वॉज युज्ड फॉर इरिगेशन. आणि मग त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जाऊ लागला, म्हणजे इरिगेशनसाठी. शेतीमध्ये आपण बघतो ना, सिंचन असतात, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, त्याचा यूज केला जातो पाण्यासाठी, शेतीला पाणी देण्यासाठी. तर अशा प्रकारे इरिगेशन तिथे तयार झालं. चायना. द एन्शियंट सिव्हिलायझेशन ऑफ चायना डेव्हलप्ड अँड फ्लरिश्ड इन द व्हॅली ऑफ ह्वांगहे रिव्हर. हे जे प्राचीन सिव्हिलायझेशन आहे चायनीजचं, ते कुठे? ह्वांगहे नदीच्या काठावरती तयार झालं. अकॉर्डिंग टू द चायनीज ट्रेडिशन, द किंग नेम्ड हुआंगडी introduced agriculture, animal husbandry, wheeled carts and chariots, boats and clothing in China. त्यांनी काय केलं? तो जो ह्वांगडी म्हणून जो राजा होता त्यांनी काय केलं, तर त्याच्या राज्यामध्ये त्यांनी पशुपालन, शेती, म्हणजे चाकावर चालणाऱ्या गाड्या किंवा रथ, बोट आणि कपडे ह्यांची व्यवस्था केली त्या तिथल्या चायनीज लोकांसाठी. Chinese people believe that his queen invented the technique of silk production and silk dyeing. चायनीज पीपल असं समजतात की तो जो राजा होता त्याची वाईफ होती क्वीन, तिने कोणती टेक्निक आणली? सिल्क कसं बनवायचं ते तिने शोधून काढलं. सिल्क डाईंग म्हणजे सिल्क बनवणं, रेशीम उद्योग तिने चालू केला. रेशीम पासून ते वस्तू, एका रेशीम कशापासून बनतं? इन्सेक्ट पासून बनतं ना, रेशमी किडा असतो त्याच्यापासून
रेशीम बनतं. तर ते रेशीम टेक्निक तिने चालू केली. लोयान, बीजिंग, चांगान वेअर अमॉंग इम्पॉर्टंट सिटीज ऑफ एन्शियंट चायना. ह्या चायना मधल्या खूप जुन्या सिटीज आहेत. हरप्पा, इजिप्त, चायना नंतर कोणती कल्चर आहे? हरप्पा, आपलं इंडियन कल्चर म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशन. कारण हरप्पा ही सिटी कुठे आहे? इंडियामध्ये. समजतंय सगळ्यांना? Everyone understood? Okay. So Harappan civilization. The earliest civilization on the Indian subcontinent is known as Harappan civilization. भारतीय उपखंड जो होता तिथलं जे सिव्हिलायझेशन होतं ते कोणतं? हडप्पन सिव्हिलायझेशन. इट फ्लरिश्ड इन द इंडस व्हॅली. सिंधू नदीलाच काय बोललं जातं? इंडस व्हॅली. तर ते इंडस व्हॅली जवळ तयार झालंय हरप्पन सिव्हिलायझेशन. Indus is English word for the Sindhu. Harappa in Punjab and Mohenjo-daro in Sindh are two cities, two sites of Harappan civilization. मोहेंजोदारो आणि हरप्पा ह्या दोन सिटीज होत्या हरप्पन सिव्हिलायझेशन मध्ये. नाव दे आर इन पाकिस्तान. लोथाल अँड धुलावीरा in Gujarat and Kalibagnan in Rajasthan are among the famous sites of Harappan civilization. हरप्पन सिव्हिलायझेशन कुठे दिसतं आपल्याला? राजस्थान, गुजरात आणि थोडासा पार्ट पाकिस्तानमध्ये. Cities of this civilization are well known for their systematic town planning. ह्या ज्या सिटीज होत्या त्यांचं जे टाउन प्लॅनिंग होतं, त्यांच्या गावाची जी रचना होती, स्ट्रक्चर होतं त्यांच्या सिटीचं, ते कसं होतं? एकदम परफेक्ट प्लॅनिंग होतं त्याच्यामध्ये. The houses were built in blocks created by parallel roads that crossed each other at right angles. तिथले जे रोड होते ते तिथली जी घरं होती तर ती एका चौकोनामध्ये बांधलेली होती. एक असा पर्टिक्युलर ब्लॉक असायचा त्यांच्या घराचा आणि त्याच्यामध्ये ती घरं बांधली जायची एका स्क्वेअर मध्ये. आणि त्याला रोड कसे होते? पॅरलल होते आणि इंटरसेक्टिंग होते. म्हणजे चौक कसा म्हणतो आपण? आपण बोलतो ना चौक, जिथे चार रस्ते असतात, तर चार रस्ते आणि त्याच्या बाजूला घरं असतात, तसं त्यावेळेला सुद्धा चौक होते अशा प्रकारचे. Huge granaries and spacious houses were the special features of cities. ग्रॅनरीज म्हणजे काय? स्नानगृह म्हणजे बाथरूम. तिथली ग्रॅनरीज खूप मोठ्या मोठ्या होत्या, घरं पण खूप मोठी असायची. हे त्या सिटीचं एक वैशिष्ट्य आहे, फीचर आहे, स्पेशल फीचर. देअर वेअर बाथरूम्स अँड लँट्रिन्स इन एव्हरी हाऊस अँड कवर्ड ड्रेनेज सिस्टीम विच इंडिकेट्स द कन्सर्न ऑफ पब्लिक हायजीन. तिथे ड्रेनेज सिस्टीम होत्या, बाथरूम्स होते एक्सेट्रा. घराला तिथे कंपाऊंड पण असायचं. त्यांचं जे सिटी होती त्याला फोर्टिफिकेशन होतं, म्हणजे कंपाऊंड होतं. इन शॉर्ट आपण बघून घेऊया. तिथल्या ज्या वस्तू होत्या, आर्टिफॅक्ट किंवा जे अर्थन पॉट्स होते, भांडी होते, ते वेल बेक्ड होत्या म्हणजे भाजलेल्या होत्या आणि रेड कलर मध्ये होत्या, रेड मातीपासून बनवलेल्या होत्या. आणि त्याच्यावरती ब्युटिफुल डिझाईन असायचं. जसं खाली बघा डिझाईन वाले आपल्याला दिसत आहेत आर्टिफॅक्ट, पीपलचे डिझाईन असायचे किंवा माशांचे स्केल असायचे त्याच्यावरती. आणि तिथली काही भांडी जी होती ती मेटॅलिक साऊंड करायची, म्हणजे मेटलवरती आवाज केल्यावर कसा आवाज येतो तसा मातीच्या भांड्यातून आवाज यायचा. आणि हरप्पन क्राफ्ट्समॅन वेअर हायली स्किल्ड इन मेकिंग ब्रॉन्झ ऑब्जेक्ट अँड बीड्स फ्रॉम द सेमी प्रेशियस स्टोन्स ऑफ व्हेरियस कलर्स. हरप्पनचे जे क्राफ्टमॅन होते, त्यांचे जे कारागीर होते ते कसे होते? एकदम स्किल होतं त्यांच्यामध्ये. ते ब्रॉन्झचे ऑब्जेक्ट बनवायचे, बीड्स म्हणजे मनी बनवायचे, असे खाली दिसतात ना, ते बीड्स बनवायचे, वेगवेगळे कलरफुल बीड्स आणि स्टोन्स, वेगवेगळे सेमी प्रेशियस स्टोन्स म्हणजे रंगीत असे क्रिस्टल असतात हिऱ्यासारखे, त्याच्यापासून वेगवेगळे ऑब्जेक्ट बनवायचे. These things were in great demand in Mesopotamia. The names of Harappan gods and goddesses are not yet known. However, we know with the help of Harappan seals and clay figurines that they worshipped Pashupati, lord of all living animals. त्यांचा देव कोणता होता?
आपल्याला मातीचे जे त्यांच्या वस्तू होते त्याच्यावर त्यांच्या देवांची चित्र असायची. तर तो देव कोणता होता? पशुपती अँड मदर गॉडेस. आणि देवी आणि पशुपती देवाचं चित्र असायचं त्यांच्या वस्तूंवरती. स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट म्हणजे ते खेळ कोणते खेळायचे किंवा मनोरंजनाची काय साधनं होते एंटरटेनमेंटसाठी. आपण कसं म्युझिक ऐकतो आता, टीव्ही, मोबाईल, वेगवेगळे खेळ खेळतो, क्रिकेट, हॉकी. तर त्यावेळेला कोणते स्पोर्ट खेळले जायचे? देअर वेर व्हरायटी ऑफ स्पोर्ट्स अँड मीन्स ऑफ एंटरटेनमेंट इन द एन्शियंट सिव्हिलायझेशन. हंटिंग अँड रेसलिंग वेर इम्पॉर्टंट वन्स. शिकार तेव्हा त्या लोकांना खूप आवडायचे. शिकार आणि कुस्ती. रेसलिंग म्हणजे काय? कुस्ती खेळायचे ते लोक. फायटिंग म्हणतो ना आपण, कुस्ती खेळली जायची. गेम्स प्लेड विथ द हेल्प ऑफ गेम बोर्ड्स अँड गेम्समेन वेअर ऑल्सो पॉप्युलर. आणि गेम्स हे बोर्ड, गेम बोर्ड असायचे, पट असायचा. मराठीमध्ये पट बोलतात. जसं आपण सापशिडी किंवा चेस खेळतो त्याचा एक पट असतो ना, तसं ते वरती पिक्चर मध्ये दिसतं ना, तसे पट असायचे. ते त्याला पर्टिक्युलर बीड्स असायचे, डाईस असायचे, त्याच्याने ते खेळले जायचे. In ancient Egypt, people played a game that was similar to chess. This game was played with the game board and gamesmen. तर सोंगट्या आणि जेम्स बोर्ड असायचा, त्याच्यावरती ते खेळल्या जायच्या आणि त्याच्यावरती सोंगट्या असायच्या. जसं कॅरमला आपल्या सोंगट्या असतात, चेसला असतात, तसं सोंगट्या यूज केल्या जायच्या. इट इज नोन ॲज सेनात. इट वॉज नोन ॲज सेनात. इन एन्शियंट चायना ऑल्सो देर वेर मॅनी गेम्स प्लेड विथ द बोर्ड अँड गेम्समॅन. तो बोर्ड गेम होता त्याला काय बोललं जातं? सेनात. आणि हे सिमिलर गेम हरप्पा आणि मिझोपोटेमियामध्ये सुद्धा खेळले जायचे. Many toys are found in excavation of Harappan site. They include whirls, whistles, rattle, bullock cart, animal bird on wheels, etc. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला हडप्पन साईट वरती टॉईज पण मिळाले, जसं शिट्टी आहे किंवा छोट्या छोट्या बैलगाड्या असतील. हे सगळे टॉईज मिळालेले तिथे. झांजा, खुळखुळे, छोट्या मुलांचे खुळखुळे, भिंगऱ्या. घोल म्हणजे काय? भिंगऱ्या. ह्या सगळ्या वस्तू सापडल्या तिथे. त्यावेळेच्या लोकांना म्युझिक आणि डान्सचा सुद्धा खूप आवड होती. जसं दे वेअर अन इसेन्शियल पार्ट ऑफ सेलिब्रेटिंग फेस्टिवल. फेस्टिवल जेव्हा असायचं तेव्हा डान्स केला जायचा, म्युझिक वाजवलं जायचं. आणि त्या काळातली लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सुद्धा बनवली होती. जसं मिझोपोटॅमियन पीपल होते, त्यांनी ते बालागचा यूज करायचे. हे इन्स्ट्रुमेंट दिसतंय, म्युझिक इन्स्ट्रुमेंट, त्याला बालाग असं बोललं जायचं. आणि त्याच्यामध्ये अजून कोणत्या? रॅटल यूज करायचे, खुळखुळे, फ्लूट्स म्हणजे बासरी, ड्रमचा यूज केला जायचा. द इजिप्शियन किंग्स वेर नोन ॲज फॅरोज. ऑन द ऑकेजन ऑफ सर्टन फेस्टिवल द फॅरो हिमसेल्फ यूज टू पार्टिसिपेट अँड सेलिब्रेशन इन डान्स. फॅरो जो होता इजिप्तचा राजा, तो सुद्धा सेलिब्रेशन मध्ये किंवा त्यांचे जे सण उत्सव असतील त्याच्यामध्ये तो डान्स करायचा. Bronze image of dancer found in excavation at Mohenjo-daro is evidence that dance was important in the Harappan civilization. मोहेंजोदारो मध्ये आपल्याला काय सापडलंय? एक डान्स करणारी मूर्ती सापडली. डान्स करणाऱ्या एक आर्टिफॅक्ट सापडले आपल्याला. Till now we have learned in brief about history of human civilization from Stone Age to the early civilization. आतापर्यंत आपण स्टोन एज पासून अर्ली सिव्हिलायझेशन पर्यंत काय काय घडलं ते सगळं स्टेप बाय स्टेप पाहिलं. आता वी शॅल स्टडी इन डिटेल. नेक्स्ट इयर वी शॅल स्टडी इन डिटेल हरप्पन सिव्हिलायझेशन दॅट डेव्हलप्ड इन इंडियन सबकॉन्टिनेंट. वी शॅल ऑल्सो स्टडी एन्शियंट हिस्ट्री ऑफ इंडिया. आता तुम्ही 6th मध्ये जा तेव्हा पण तुम्हाला हरप्पन संस्कृती अजून डिटेलमध्ये लर्न करायची आणि अजून हिस्ट्रीमध्ये काय काय घडलं, काय काय घडामोडी झाल्या त्या पण लर्न करायच्या. अंडरस्टूड? Yes. थोडस फास्ट घेतलंय आपण, पण हे ऑलरेडी झालेलं आहे ना तुमचं, त्याच्यामुळे समजायला पाहिजे तुम्हाला. आता आपण हे लेसन कम्प्लीट केलेले आहेत लास्ट टाइम. हळूहळू 2 पिरियड्स लागले आपल्याला एक एक लेसन कम्प्लीट करायला, हो ना? पण आता कसं केलं आपण ते रिवाइज केलं फास्ट मध्ये. A musical string instrument made up of gold named Bala found in the excavation at city Ur, a Mesopotamian site. हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बघा गोल्ड पासून बनलेलं होतं.
गोल्ड किती त्यावेळेला किती इझिली भेटायचं बघा. ते इन्स्ट्रुमेंट मोठे मोठे इन्स्ट्रुमेंट सुद्धा सोन्यापासून बनवायचे. आता तर आपल्याला छोटस गोल्डचं ज्वेलरी घ्यायची म्हटलं तरी किती कॉस्टली झालंय ना, किती महाग आहे ते. पण त्यावेळेचे जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट होते ते गोल्ड पासून बनवले जायचे. आणि ते इन्स्ट्रुमेंट कुठे सापडले? ऊरमध्ये, मिझोपोटॅमियन साइट. द बाला हॅज 11 स्ट्रिंग. द हाईट इज अप्रॉक्सिमेटली 2.1 मीटर. केवढं मोठं इन्स्ट्रुमेंट होतं ते, 2.1 मीटर. इट डेट्स बॅक टू अबाउट 2650 BC. इट वॉज फाइंड इन बरियल ऑफ मिझोपोटॅमियन क्वीन. मिझोपोटॅमियाची क्वीन जी होती, राणी, तिच्यासोबत ते सापडलेले इन्स्ट्रुमेंट. हर नेम वॉज पुआबी. पुआबी नावाची राणी होती, तिच्यासोबत हे इन्स्ट्रुमेंट सापडले. Answer each of the following questions in one sentence. Where did the people in the New Stone Age establish their village settlement? Village settlement कुठे झाल्या? Stone Age peopleच्या. various river. हा, येस, बँक्स ऑफ रिव्हर, नदीच्या काठावरती झाले सगळे सिव्हिलायझेशन. व्हॉट आर्टिकल्स वेअर हरप्पन क्राफ्ट्समॅन स्किल्ड ऍट मेकिंग? हरप्पन कारागीर जे होते ते कशामध्ये स्किल्ड होते? तर आताच आपण पाहिलं, दे वेअर हायली स्किल्ड इन मेकिंग ब्रॉन्झ ऑब्जेक्ट, बीड्स फ्रॉम सेमी प्रेशियस स्टोन ऑफ व्हेरियस कलर्स. ब्रॉन्झ ऑब्जेक्ट बनवण्यामध्ये ते हुशार होते. बीडचे सेमी प्रेशियस बीड बनवत होते सेमी प्रेशियस स्टोन पासून. कलरफुल जो स्टोन असतो त्याच्यापासून ते मनी बनवायचे. व्हॉट आर द सम ऑफ द वेल नोन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हरप्पन साइट? हरप्पन साइट बद्दल लिहायचं तुम्हाला. तिथले आपण पाहिलं ग्रॅनरीज होत्या, तिथली घरं कशी होती, ब्लॉक्स मध्ये होती तिथली घरं, तिथले लॅट्रिन्स होते, तिथे बाथरूम्स होते, हे जे सगळे फीचर्स लिहायचे त्याच्यामध्ये. व्हॉट मेड द सॉइल ऑन द बँक ऑफ नाईल फर्टाईल? तर नाईलच्या तिथे फ्लड यायचा एव्हरी इयर. नाईलचं कुठे? नाईल फ्लो थ्रू द ईस्टर्न पार्ट ऑफ सहारा डेझर्ट. नाईल गेट्स फ्लडेड एव्हरी इयर. नाईल नदीला फ्लड यायचं आणि त्याच्यामुळे काय व्हायचं? द लँड अलॉंग हर बँक्स हॅज बिकम व्हेरी फर्टाईल बिकॉज ऑफ फ्लड डिपॉझिट. तो फ्लड जेव्हा येऊन जायचा त्यावेळेला तिथे खूप अशी मऊ माती तयार व्हायची, फर्टाईल सॉइल. त्याला बोलतात सुपीक जमीन, म्हणजेच फर्टाईल सॉइल. एन्शियन इजिप्शियन यूज टू बिल्ड स्मॉल एम्बॅकमेंट. तो पॅराग्राफ तुम्हाला तिथे लिहायचा आहे. दिस इज ऑल फॉर एक्झाम प्रिपरेशन. एक्झामच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगते आन्सर कसं असलं पाहिजे तुमचं. त्याच्यामध्येच मल्टिपल चॉईस क्वेश्चन पण असतील छोटे छोटे. Egyptian civilization flourished on which bank of on which river? Egyptian civilization कुठे फ्लरिश झालं? नाईल ना, नाईल रिव्हरच्या काठावरती झालं. Where was the Harappan civilization flourished? Sindhu river or Indus river. Okay. Okay everyone, start revising the lessons, start preparation for the exam. Okay, bye everyone. Bye teacher. Bye, teacher. Read lessons carefully. Bye, teacher. Bye.